नमस्कार. मी जवळपास 1-1.5 महिने अगोदर आलो होतो. मला भरपूर पाईल्सचा त्रास होता. सरांना दाखवल्यानंतर त्यांनी मला असे सांगितले, की मला ग्रेड 3 पाईल्स असं निदान माझं करण्यात आलं. त्यानंतर 5 फेब्रुवारीमध्ये मी सरांकडे आलो असता त्यांनी मला एक सर्जरीसाठी ॲडवाईस केलं. त्यांनी मला असं ॲडवाईस केलं, की मला लेझरची सर्जरी करावं लागेल. तसंच पाईल्सचं प्रमाण जास्त झालं असल्यामुळे लवकरात लवकर मला सर्जरी करावी लागणार असं सरांनी मला सांगितलं. त्यानंतर मनात भीती होतीच, पण सरांकडे माझे जवळपास 10 ते 12 पेशंट आले असल्यामुळे एक कॉन्फिडन्स होता. 10 ते 12 पेशंटचा अनुभव ऐकल्यानंतर मी सरांकडे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. तर 6 तारखेला माझं ऑपरेशन झालं आणि 7 तारखेला मला सरांनी डिस्चार्ज दिला. तर जेव्हा मी ऑपरेशन केलं त्याच्या अगोदर म्हणजे जेव्हा हा त्रास होता तर मला मोठ्या प्रमाणात ब्लिडिंग होत होती. तसेच 2 ते 3 पाईलचा त्रास, 2 ते 3 कोंब होते आणि बसायला त्रास होत होता आणि अगोदर ब्लिडिंग होत होती. दिवसातून 1 ते 2 वेळा ब्लिडिंग होत होती. सरांकडे आल्यानंतर ओपीडी बेसिसवरच ती ब्लिडिंग म्हणजे थांबली आणि ऑपरेशन नंतर मला पूर्णपणे आराम पडला. तर एक महत्त्वाचं असं गोष्ट लक्षात आले, की मी मेडिकल फील्डचाच एक व्यक्ती असल्यामुळे मला त्याचे एक प्राथमिक त्याचं नॉलेज होतंच. तर असं सरांनी सांगितलं, की एक नवीन प्रोसिजर सरांनी केली. जे ट्रॅडिशनल वे आहेत पाईल सर्जरीचे ते न करता सरांनी एक ॲडव्हान्स सर्जरी केली. त्याचं नाव आहे चिवटेज प्रोसिजर. चिवटेज प्रोसिजर ही अशी आहे, की याचे पोस्ट ऑपरेटिव्ह कॉम्प्लिकेशन्स खूप कमी आहेत. जसे की ऑपरेशन झाल्यानंतर पेन, तसेच ब्लिडिंग आणि पुन्हा पुन्हा पाईल्स होणे याचं प्रमाण त्या प्रोसिजरमध्ये खूप कमी आहे. तर डॉक्टर पंकज गुप्ता यांनी मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि ही सर्जरी झाली. तर या सर्जरीचा मी स्वतः अभ्यास केला असताना तसेच या सर्जरीचे काही रिसर्च आर्टिकल पाहिले असता मी स्वतः त्याचा अभ्यास केला. त्यामधून मला असं कळालं, की ही सर्जरी आपल्या अकोल्यामध्ये फक्त आणि फक्त डॉक्टर पंकज गुप्ता सर हेच करतात असं माझ्या लक्षात आलं. आणि या सर्जरीचं सर्वात महत्त्वाचं आहे, की ऑपरेशन झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची ब्लिडिंग होत नाही. तसाच पेन खूप कमी होते आणि 1 ते 2 दिवसात लगेच सुट्टी करण्यात येते. आणि आता जवळपास मला सरांनी 1 महिन्याचं मेडिसिन दिलं आणि मेडिसिन घेण्यात आल्यानंतर आज 18 तारखेला मी सरांकडे आलो. तर आता सरांनी तपासणी केली असता तसेच प्रोक्टोस्कोपी नावाची एक टेस्ट आहे ती केली असता असं लक्षात आलं, की कोणतेच कॉम्प्लिकेशन्स नाहीत. तसेच जे कोंब होते ते पूर्णपणे गायब झाले. तसेच मला ऑपरेशननंतर पूर्णपणे आराम मिळाला. तर मी असे सांगू इच्छितो, की पंकज गुप्ता सर यांचा अनुभव मला चांगला आला. त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी आपण कन्सल्ट केलं. तसंच त्यांचं बोलण्याची शैली एकदम मित्रासारखी आहे आणि कोणत्याही प्रकारचं हेजिटेशन आपल्याला जाणवत नाही. तर मी हे सर्वांना विनंती करतो, की जर असा काही त्रास असल्यास लवकरात लवकर तो डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावे आणि योग्य ते मार्गदर्शन करावे. मी इथं गुप्ता लेझर पाईल्स अँड हार्निया क्लिनिक येथील सर्व स्टाफचे मनापासून आभार मानतो. तसेच डॉक्टर पंकज गुप्ता यांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद.